जे आम्ही लोकांना स्कीम लॉन्च केलेली आहे त्याचे रेट सर्वांना माहिती आहे, त्याचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया सर्वांना माहिती आहे. डोमेसाईल आहे नवी मुंबईमध्ये आपला घर नसावा आणि EWS साठी जी अट आहे ती अट आहे आणि आमचे ते जसे आहेत तसेच आहे. त्याच्यामध्ये सध्या आम्हाला शासनाकडून कुठलाही आदेश निर्देश प्राप्त नाही आणि आमच्या अशी तयारी आहे की नक्कीच आम्ही जे फ्लॅट्स आम्ही ज्या किमतीला जाहीर केलेले आहेत त्या किमतीलाच जातील आणि आम्हाला जनमानस सामान्य जन खूप चांगला प्रतिसाद याच्यामध्ये देणार आहे अशी आम्हाला विश्वास. मुख्यमंत्र्यांशी भेटणार आहे, बैठकीत सूचना करणार आहे, हे खोटं बोलले. मी असं नाही म्हणत ते खोटा बोलले. मी काय म्हटलो, मी काय वस्तुस्थिती सांगितली. त्यांच्या तुम्हाला शिरसाट साहेब बोलले का असं मानतो. मी काय म्हटलो, त्यांच्या आणि मुख्यमंत्री किंवा त्यांच्यामध्ये काही चर्चा झाली असेल त्याच्याबद्दल आम्हाला ही माहिती आहे. आज रोजी सिडकोच्या वेबसाईटला जे माहिती आहे ती माहिती आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. आज रोजी मी तेच बोलतोय. सिडकोच्या ज्या किमती आज ठरलेल्या त्याच किमतीला लोकांना घर मिळते. त्याच्यात कुठलीही कमी किंवा काही आधी अशी कुठलीही चर्चा नाही. आज जे दर आहेत त्याच दरामध्ये कशी घर घ्यायचं. पण तो दुसरा मुद्दा झाला असं की आता ही घराची किंमत सिडकोने ठरवलेली त्या किमतीमध्ये आपल्याला द्यायचं असं निर्णय सिडकोचा झाला आहे. राज्य सरकारचं कुठलेही निर्णय नाही किंवा काही. पण गेल्या वेळी 52 नोकरीच्या घरांची दर जे 5 ते 6 लाखांचे खाली आले. राज ठाकरे सीएमना भेटले, एकनाथ शिंदे आणि तिथं 24 तासात ते दर खाली आले. तर असं काही कुणाचं राजकीय जसं मंत्र्यांनी केलं होतं तर असं कोणी सिडकोने आपल्याकडे आपल्या गेल्या राजकीय पक्षाकडे आम्हाला अशा कुठल्याही पत्रव्यवहार किंवा प्रस्ताव प्राप्त नाहीये की या घरांची किंमत कमी झाली पाहिजे. कुठलाही निर्देश प्राप्त नाहीये, कुठलाही प्रस्ताव प्राप्त नाहीये, कुठलाही पत्र प्राप्त नाहीये की या घराची किंमत कमी झाली पाहिजे. म्हणून माझं हेच म्हणणं आहे की आज रोजी जी अधिकृत माहिती आहे तीच आहे जी वेबसाईटला उपलब्ध आहे. तर आम्ही तर त्याचाच बद्दल बोलणार ना. त्याच्याशिवाय काही दुसरा ऑफिशियल स्टेटमेंट कसा करू शकतो. सर आता ही एकूण सगळी प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे आता की तुम्ही जाहिरात काढण्यापासून तर घरांचं हे सगळं आता वाटप प्रक्रिया सुरू करणार आहात. तुम्ही आता अर्ज मागवताय, एवढ्या ठिकाणी जाहिरात करताय. ह्या सगळ्या प्रक्रिया बांधकाम असेल म्हणजे ही योजना हे बांधकाम एकूण जे झालंय त्याला खर्च किती आहे. 26,000 घरांचा आम्ही वेगळा खर्च काढलेला नाही. आमची 67,000 घरांचं आमचं बांधकाम सुरू आहे. त्याची प्रोजेक्ट कॉस्ट जी आहे ती आहे ते आम्ही आपल्याला माहिती देतो. दुसरं सर ही घरं विक्री करण्याकरिता मार्केटमध्ये जास्तीत जास्त घरं होण्यासाठी आपण एक सल्लागार कंत्राटदार कंपनी तर ह्याच कंपनीच्या माध्यमातून सध्या त्याला किती रुपये दिले त्यांना काय म्हणते त्याच्यामध्ये त्यांची भूमिका काय या घरामध्ये त्या कंपनीची. अर्जदाराला हा फ्लॅट ची माहिती देण्यापासून रजिस्ट्रेशन, रेफरन्स घेणे, लॉटरी करणे, अलॉटमेंट लेटर देणे, डॉक्युमेंटेशन प्रोसेस पूर्ण करणे, एग्रीमेंट करणे. सिडकोच्या सिस्टममध्ये त्याला एक म्हणजे फ्लॅट ओनर म्हणून नोंदवणे ही पूर्ण जी प्रक्रिया आहे ती पूर्ण प्रक्रिया त्यांच्या मार्फत केली जाते. ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये जिथे कुठे कंप्लेंट असतील, ग्रवांसच असतील त्यासाठी कॉल सेंटर, हेल्प डेस्क आणि आमच्या या स्कीमची मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग आणि या स्कीमला सक्सेसफुल करण्यासाठी 26,000 घरे आज या सिडकोने कधी लॉन्च केले नव्हते एकासोबत. आणि अजून मला आपल्याला सिडकोला 41,000 घरे अजून 69,000 ते आम्हाला अजून विकायचे आहे. या पूर्ण प्रक्रियामध्ये ते आम्हाला ॲडवायझर कन्सल्टंट म्हणून काम करतात. त्यांचं कुठे
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.